तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे कोकणामध्ये आणि मग आम्ही बसमध्ये बसलो वगैरे. तर गाईज आम्ही बसमध्ये बसलो सुद्धा आणि बस दुसरी होती, कारण की आम्ही जी बस आणली होती आणि आम्हाला माहिती नव्हतं 2 बस होते. मग जी आम्ही आणली होती ते पाठवली परत आणि आम्ही ह्याच्यामध्ये आलो. अँड गाईज आता तिकडं आता हे मम्मी पप्पा ते एका सीटावर, आम्ही दोघी आणि जाते थोडं पुढं आमच्या पुढं म्हणजे सीटावरच्या पुढं. अँड पप्पा झोपले होते. तर खूपच भारी, तुम्हाला आता मी पुढं दाखवेल. तर गाईज आता आम्ही पोचलो गणपतीपुळेमध्ये आणि तिथलं वातावरण खूपच भारी होतं आणि मन प्रसन्न झालं. आणि सगळीकडं झाडे वगैरे पूर्ण गणपतीपुळ्याला समुद्रात आम्ही समुद्र दाखवतो तुम्हाला. तरी येतच असेल तर बघा तुम्ही इकडे ड्रॅगन पाहा, ड्रॅगन राईट आणि ड्रॅगन राईट खूप भारी. आता मी बसू का आम्ही ड्रॅगन मध्ये बसू दे ना. समुद्र कसलं भारी आहे राव. इथं बसू का मम्मी? गाडी बसली का लांब बघितलं तरी पण त्याची आई श्रीराम लिहायचंय. हा राम लिहा फक्त राम लिहायचं. तिकडे समोर आहे, तिकडे आहेत मालवणचं मध्ये तर दिसते काहीतरी आहे बघा छोटस. काय झालं ते दिसते गुलाबी गुलाबी तो काय म्हणाल? येते तर गाईज आम्ही गेलो रूमवरती फ्रेश वगैरे झालो आणि सर्व फॅमिली वगैरे होतं फ्रेश वगैरे. तर तुम्हाला रूमचे बाहेरचे हे दाखवते, म्हणजे आम्ही वरती होतो आणि कालचं सगळं व्ह्यू झाडे वगैरे. तर गाईज आम्ही गेलो होतो बीचवरती अँड बीचवरती आम्ही फोटो व्हिडिओ तर गाईज आम्ही गेलो होतो जंजिरा किल्ला बघायसाठी. आम्ही बोटमध्ये जाणार होतो, बोटिंगसाठी आम्ही थांबलो होतो. आणि गाईज जी माग आहे ती आमची पूर्ण फॅमिली आहे पप्पाकडची. अँड खूपच फॅमिली संगत गेलं, खूपच भारी वगैरे वाटतं. आणि गाईज बोटिंग तिथे बघा खूपच भारी बोट होती. आणि बघा तुम्ही कशी बोट आहेत आणि आज जे तुम्हाला दिसते तिथं आम्हाला जायचं आहे. तर गाईज आता आम्ही चालले बोटिंगसाठी बोटमध्ये. तर खूपच भारी आणि दादाचे नाटकं तर ना दिवस वाढतात आणि खूप फनी नाटकं. तर गाईज माझे मामा एकेकांना सोडत आहेत बालक्या मुलांना, कारण की त्यांचं पायाला वगैरे
थोडं इकडे पुढं तर इकडे पुढं झाल्यात फाळायचं. जय भवानी, जय भवानी, छत्रपती संभाजी महाराजांचा जय भवानी, जय भवानी. तर काही तिथं डोंगरासारखं काहीतरी होतं. मग आम्ही त्याच्यावर चालत जात होतो कारण की वरती जाऊन खूपच भारी व्ह्यू आहे. चौकट समुद्र होता आणि समुद्राच्या मधोमध हा किल्ला आहे आणि खूपच भारी. तुम्ही पण एकदा इथे या आणि फुल एक्सपिरियन्स घ्या. खूपच भारी आणि चौकट समुद्र होता. एकदम गार हवा वगैरे सुटली होती. परत नाही जाणार का मला इकडे यायला? जायचं नाही की दोन मिनिटं आपण त्यांच्या अगोदर जाऊ आपण. तुला बघायचं का? तुला बघायचंय का? अरे काय रे हालत झाले रे, लय हाऊस बघायचे दमल्या. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.